बिब्बेवाडीमध्ये गुंडांचा हेतोस, 3 घरांसह 7 गाड्यांची केली तोडफोड। बिब्बेवाडी परिसरातील अंबिकानगरमध्ये 20 ते 25 जणांच्या टोळक्याने तलवारींनी केलेल्या हल्ल्यात महिलेसह 3 जण जखमी झाले। परिसरातील 3 घरे व 7 ते 8 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। बिब्बेवाडी पोलिसांनी तत्काळ परिसरातील तणाव लक्षात घेता बंदोबस्त वाढविला। हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली। या परिसरातील ही 7वी घटना आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश लोखंडे याची गाडी सत्या उर्फ सतीश जोगदंड याने काल रात्री फोडली होती। याबाबतची तक्रार लोखंडे यांनी बिब्बेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली। आकाश बरोबर अक्षय जठार तक्रार देण्यास गेला होता। याचा राग मनात धरून सत्या उर्फ सतीश जोगदंड यांच्यासह 20 ते 25 जणांच्या टोळक्याने रात्री 7:45 वाजता अंबिकानगरमध्ये दहशत माजवली। जठारच्या घराशेजारील वाहनांची मोठी तोडफोड करीत त्याच्या घरांची तोडफोड करण्यात आली। घरावर दगडफेक करून दहशत माजवली। आमचे घराजवळ 30 ते 40 जणांचा जमाव घेऊन शिवीगाळ करून गाड्यांची तोडफोड केली, असे विकासची आई अनिता जठार यांनी सांगितले। वातावरण शांत करण्यासाठी पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त वाढविला। यावेळी पोलीस उपायुक्त विभाग 2, सहाय्यक पोलीस आयुक्त बिब्बेवाडी, मार्केट यार्ड, स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घटनास्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित होते। माझं नाव अंबिका जठार आहे। 7-8 जण पोरं होते। आमच्या घरात दगडफेक केली। माझे दीर तिथे चौकात बसले होते, त्यांना पण लागले, तलवारीने हल्ला केला त्यांच्या। ते विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये आहेत आता। कशाबद्दल केले काय माहिती नाही, पण अचानकच आले ते।